मार्केट पडलं तर घाबरायचं की कमवायचं? सध्या मार्केट करेक्शनमध्ये दोन प्रकारचे गुंतवणूकदार असतात. एक जे घाबरतात आणि दुसरे जे कमवतात. तुम्ही कुठल्या यादीत आहात? एक रकमी गुंतवणुकीसाठी सध्या मार्केट खूप पडलेलं आहे आणि युनिट्स पण एकदम स्वस्त आहेत. अगदी खूप मोठ्या कंपन्यांचे युनिट्स हे खूप स्वस्तात मिळत आहेत. अगदी सणासुदीला सेल लागतो तसं आहे. क्वालिटी म्युच्युअल फंड्स हे खूप स्वस्तात मिळत आहेत. सध्या एक रकमी गुंतवणूक केली तर पुढील 3 ते 5 वर्षामध्ये चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. आणि हेच जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा हेच युनिट्स तुम्हाला खूप चांगला फायदा मिळवून देतील. बॉटमचा अंदाज लावणं कठीण आहे, पण करेक्शनच्या दरम्यान गुंतवणूक करणं हा खूप चांगला पर्याय असू शकतो. जर तुम्हाला एकदम रक्कम गुंतवायची भीती वाटत असेल तर त्या रकमेचे 2-3 भाग करा आणि हळूहळू गुंतवा. पण मार्केटच्या बाहेर राहू नका. आणि आता एस-आय-पी गुंतवणुकीसाठी ही खूप चांगली संधी आहे. कारण की हे सगळे युनिट्स जे तुम्हाला स्वस्तात मिळालेले आहेत, कारण की मार्केट पडलेलं आहे, म्हणजे दर महिन्याला तुम्ही खूप जास्त युनिट्स खरेदी करताय. आणि हेच तर एस-आय-पीचं खरं सामर्थ्य आहे, म्हणजे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. आज जे युनिट्स तुम्ही कमी किमतीला घेताय, तेच भविष्यात तुम्हाला चांगला परतावा देईल. एस-आय-पी थांबवणं म्हणजे पावसात छत्री बंद करणं. हीच वेळ आहे जेव्हा एस-आय-पी तुमच्या फ्युचर्स गोल्सला स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट करते. तेव्हा थांबू नका. थांबलं तर तुमचंच नुकसान. मार्केट पडतं, पण परत त्यानंतर उंचच जातं. नेहमीच. तर घाबरू नका. शहाणपणानं गुंतवा आणि तुमच्या सल्लागाराची मदत घ्या. आणि ह्या मार्केट करेक्शनचा उपयोग करा तुमच्या दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यासाठी. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉल करा तुमची गुंतवणूक सुरू करण्यासाठी. धन्यवाद.